नमस्कार. आज ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी म्हणजेच वद्य चतुर्थी. आज आपण श्री तुकारामांचा एक अभंग पाहणार आहोत. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. म्हणून तुझे आठवले पाय, येवो माझे माये पांडुरंगे. बहुता जन्मीचा झालो भारवाही, सुटी जे हे नाही वर्मटावे. वेढी येलो चोरी अंतर्बाह्यातकारी, कणव न करी कोणी माझी. बहु पांगविलो बहु नागविलो, बहु दिवस झालो कासावीस. तुका म्हणे आता धाव घाली वेगी, ब्रीद तुझे जगी दीनानाथा. प्रपंच अथवा संसार म्हटलं की घरदार बायका मुले हे जरी खरे असले तरी एक माणूसही प्रपंची असतो. जो दुसऱ्यावर अवलंबून आहे तो प्रपंचीच. मुलाबाळांवर आई वडील किंवा बायकोवर प्रपंच अवलंबून नाही. प्रत्येक व्यक्तीच्या अवतीभोवती जो पसारा आहे त्याला देखील प्रपंचच म्हटले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला जन्मापासून प्रपंच आहे. 5 मिळून जो झाला तो प्रपंच. म्हणजे पंचमहाभूतांचे एकत्रीकरण झाले तेव्हाच प्रपंच सुरू झाला. सर्व विश्व हा भगवंताचा प्रपंचच म्हणता येईल. थोडक्यात कोणीही प्रपंचाशिवाय राहू शकत नाही. फक्त त्याला किती महत्त्व द्यायचे हे कळले पाहिजे. वाजवीपेक्षा अधिक महत्त्व दिले की आलेले दुःख ते कसे पर्वता एवढे. प्रपंच करायला सुरुवात केली की अडथळे संकटे येणारच. क्वचित एखादी सुखाची झुळूक येते, नाही असं नाही, परंतु दुःखाचे पर्वत मात्र एकसारखे कोसळतच असतात. त्यामुळे प्रापंचिक हैराण होऊन निराश होऊन देवाचा धावा करतात. ही सामान्य माणसांची अवस्था स्वतःच तुकाराम महाराजांनी अनुभवली होती आणि त्यांनीही देवाचा धावा केला होता. ते म्हणतात, हे प्रभू, अरे या संसाराच्या तापांनी मी अगदी भाजून निघालो आहे. या माझ्या कुटुंबासाठी खस्ता खाता खाता माझी पार दैना उडाली आहे. त्यामुळे मला तुझ्या पायांची सारखी आठवण येते आहे. कधी एकदा त्या पायाला मिठी मारीन असे मला झाले. हे माझ्या प्रिय माऊली, लवकर ये, धावत ये. पूर्वजन्मींच्या घडलेल्या पापपुण्याच्या ओझ्याखाली मी पार दबून गेलो आहे. यातून सुटणार किंवा कसे हे मला माहीत नाही. मला तरी त्यातून सुटण्याचा मार्ग दिसत नाही आहे. तुझ्या कृपेनेच काही सुटकेचे रहस्य सापडले तर बरे होईल. मी अंतर्बाह्य चोरांनी वेढून गेलो असून त्यांच्याकडून नागवला जातो आहे. ही माझी नागवणूक खूप दिवसापासून चालू असून मी आता या सर्व गोष्टींना मात्र कंटाळलो आहे. कोणालाच माझी कणव येत नाही. त्यामुळं मी कासावीस होत आहे. तरी हे विठ्ठला, लवकर ये, धावून ये. माझ्या दुःखाचे हरण कर. तुला तर दीनानाथा म्हणतात. उद्धार करणे हे तुझे ब्रीद आहे. हे करुणार्थ शब्द त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकतात. प्रथम याती शूद्र वंशात जन्म, आईबाप लवकर वारले. पुन्हा उग्र दुष्काळाने सर्वांना त्राही त्राही करून सोडले. तुकोबाई असहाय्य, निराधार, निर्धन झाले. द्रव्य नष्ट झाले. अन्न अन्न करून पहिली बायको मेली. बहु पिडिलो संसारे किंवा दुःख उदंड फजिती या वाक्यावरून त्यांची समाजात अप्रतिष्ठा होऊन विटंबना झाली हे निश्चित. तेव्हा त्यांनी कळवळीने देवाला विनवले की आता माझी लाज राखे नारायणा, हीन दीन लीन याचकाची. आघातापासून संसार तापापासून विठ्ठलाने आपल्याला सांभाळावे म्हणून ते त्याची प्रार्थना करू लागले. साधकाला जीवनातील काळोखी रात्र भेडसावू लागते. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग येतो तेव्हा आर्त भक्तीशिवाय पर्याय तरी कुठला राहणार. तुकोबांनी तेच केले आणि स्वतःला सोडवण्यासाठी विठ्ठलाच्या नावाने आर्त टाहो फोडला. कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी समाधानाने राहण्याचे आत्मिक बळ विठ्ठल नामाने येते. मग देह बुद्धी लयाला जाते आणि भोग समाधानाने स्वीकारण्यात पुरुषार्थ वाटू लागतो. तेच तुकोबांनी केले. जे जे घडेल ते घडो, देह राहो अथवा पडो, असे नामदेव महाराज म्हणून गेले आहेत. धन्यवाद. मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.